ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 35वा अध्याय. यज्ञाच्या विज्ञानाची क्रांती. यज्ञ प्राचीन काळापासूनच किंबहुना सृष्टीच्या आरंभापासूनच मानव सभ्यतेचे अभिन्न अंग राहिले आहे. यामागे कोणते तरी धार्मिक कारण नव्हे, तर वैज्ञानिक कारण राहिले आहे. मानवाच्या जीवन संचालनामुळे सृष्टीच्या वायुमंडळात जी हानिकारक परिवर्तने येतात, त्यांना पूर्वस्थितीत जशास तसे राखण्यासाठीच वेदात यज्ञ करण्याचे विज्ञान दिलेले होते. आणि प्राचीन इतिहासावरून हे स्पष्ट होते की यज्ञ प्रत्येक मनुष्य, समाज आणि शासन यांच्या अनिवार्य जबाबदाऱ्यांचा भाग राहिलेला आहे. सध्या आम्ही यज्ञ अर्थात अग्निहोत्र याबाबत चर्चा करत आहोत. महर्षी दयानंदांच्या आगमन काळापर्यंत अवस्था अशी झालेली होती की यज्ञ केवळ कर्मकांडाचा भाग झालेला होता. केवळ विवाह इत्यादी आणि अंतिम संस्कारामध्येच याचा उपयोग होत होता, किंवा काही शुभप्रसंगांच्या वेळी केल्या जाणाऱ्या पूजा वगैरेंच्या रूपातच उपयोग होत असे. एक प्रकारे यास एका वर्गविशेषापर्यंत, म्हटले तर पुजारी ब्राह्मण यांच्यापर्यंतच मर्यादित करून टाकण्यात आले होते. महर्षींनी आधुनिक युगात सर्वप्रथम यज्ञाच्या विज्ञानाला वेदाच्या आधारावर सांगितले. सोबतच यज्ञ मानवाच्या अनिवार्य कर्तव्यांचा भाग असल्याचे सांगितले. प्राचीन काळात यज्ञ न करणे म्हणजे दंडनीय बाब मानली जात असे. प्रत्येक घरात यज्ञ अवश्य केला जात असे. त्यांनी यास केवळ पर्यावरणाकरिता अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले नाही, तर अनेक रोगांवरील उपचारांसाठी याचे विज्ञान समजावून सांगितले. जेव्हा एखाद्याने यज्ञ उपयोगी किंवा लाभदायक असण्याबाबत शंका प्रकट केली, तेव्हा त्यांनी तात्काळ व्यावहारिक समाधान विज्ञानाच्या आधारावर दिले. हळूहळू यज्ञ केवळ मंदिरे व आश्रमांचा भाग न राहता जनसामान्यांच्या जीवनाचा भाग पुन्हा बनला. महर्षींनी याची एकरूप पद्धत एका पुस्तकात देऊन यास सर्वसामान्य लोकांकरिता अधिक सुलभ करून दिले. प्रत्येक आर्य समाज मंदिरात यज्ञ करणे अनिवार्य करण्यात आले. प्रत्येक आर्य सदस्याकरिता हे आवश्यक करण्यात आले की त्याने आपल्या घरात दैनिक यज्ञ केलाच पाहिजे. हळूहळू यज्ञ हा जनसामान्यांच्या जीवनाचा भाग बनला. यज्ञाच्या विज्ञानाचा पुष्कळ प्रचार झाला. अनेक ठिकाणी या विषयावर शोधकार्य झाली. अनेक लोकांनी यज्ञ विज्ञानात PhD केली. अनेक ग्रंथ यज्ञ विज्ञानावर लिहिले गेले. विदेशी लोकांमध्येही यज्ञाबाबत आवड निर्माण झाली. आजही जगातील प्रत्येक समुदायामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात धार्मिक व शुभ प्रसंगांच्या आरंभी अग्नीला प्रज्वलित करण्याची जी परंपरा आहे, ती प्राचीन यज्ञांचीच बदललेले रूप आहे. हे अवश्य म्हणता येईल की त्यांना स्वतःला माहिती नाही की ते यज्ञच करत आहेत. ऑलिम्पिक हे जगातील सर्वात मोठे आयोजन आहे. त्याची सुरुवातही अग्नी प्रज्वलित करूनच केली जाते. अनेक मोठे कार्यक्रम देखील दीप प्रज्वलनाद्वारेच आरंभ होतात आणि जगातील सर्व मानव समुदायामधील पूजा पद्धतीमध्ये अग्नीचे आजही विशेष महत्त्व आहे. हा अग्नी यज्ञाचेच काहीसे बदललेले रूपच तर आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्या यज्ञांना केवळ आश्रमांच्याच भरोशावर सोडण्यात आले होते, ज्या यज्ञाला अंधविश्वास, पाखंड व तंत्रमंत्राचे फक्त प्रतीक मानले गेले होते, आज तो यज्ञ घराघरात होत आहे. आज त्याच यज्ञाच्या विज्ञानावर अनेक विद्यापीठामध्ये शोध होत आहेत आणि शोधग्रंथ प्रकाशित होत आहेत. ही परिवर्तन क्रांती नाही तर आणखी काय आहे?